नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अंकविद्या या यूट्यूब चॅनलवर। येथे आपण गणिताच्या संबंधित सोपा आणि उपयुक्त ट्रिक शिकतो। आज आपण जाणून घेणार आहोत वहीवारीवरील प्रश्न कसा सोडवायचा ते। तर चला सुरू करूया। प्रश्न असा आहे की मित्रांनो, गीता, लता आणि माधुरी यांच्या वयाचे गुणोत्तर 5, 6, 3 असे आहे। त्यांच्या वयाची सरासरी 42 वर्ष असल्यास लताचे वय किती असेल? तर मित्रांनो, अशा प्रश्नाला कसं सोडवायचं बघा। पहिले तर काय करायचं, आपण गीतासाठी जी लिहू, लतासाठी एल लिहू आणि माधुरीसाठी एम लिहू। तर गीता किती आहे मित्रांनो? 5, लता किती आहे? 6 आणि माधुरीचं गुणोत्तर किती आहे? 3। तर याला काय करायचं, बरोबर करायचं आणि 42 गुणिले 3 करायचं। हे 3 कशासाठी मित्रांनो? सरासरी आहे म्हणून 3 करायचं। सरासरी आहे म्हणून 3 करायचं आणि 3 व्यक्ती पण आहेत ना, ह्या 3 मुली आहेत ना, म्हणून 3। आता काय करायचं, याला भागिले करायचं, यांची बेरीज करायची। 5, 6 आणि 3 ची बेरीज किती होती? 14। आता काय करायचं, 14 1 14, 14 त्रिक 42, 3 त्रिक 9। तर मित्रांनो, एका युनिटचा मान आला 9। एका युनिटचा मान आला 9। तर आपल्याला काय करायचं आहे, लताचं वय किती काढायचं। लता किती आहे? 6 युनिट आहे। 6 गुणिले 9 केलं 96, 54 वर्ष। उत्तर आहे मित्रांनो ए, 54 वर्ष। तशा प्रकारे आपण असं माधुरीचं पण काढू शकतो, गीताचं पण काढू शकतो। आता हिचं गीताचं काढायचं म्हटलं तर किती आहे? 5 गुणिले 9, 5 9 45। तसंच हे माधुरीचं 3 युनिट, 9 त्रिक 27, मग म्हणजे माधुरीचं वय 27 आहे। अशा प्रकारे। तर मित्रांनो, आपण पाहिलं की गणित किती सोप्या पद्धतीने सोडवलं। अशाच अजून गणिताच्या ट्रिक आणि उपयुक्त टिप्ससाठी अंकविद्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। तुमच्या प्रतिक्रिया आणि शंका कॉमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।